नमस्कार मैत्रिणींनो, रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपल्याला बनवायची आळूची वडी, अगदी साधी सोपी पद्धत आणि छान खमंग कुरकुरीत सिक्रेट मसाले असे वापरून आपल्याला आळूची वडी बनवायची आहे। त्यासाठी मी भरपूर अशी पानं घेतलेली आहेत आळूची, ती म्हणजे जुडी असते अशी, त्या 4 जुड्या घेतलेल्या आहेत। त्यापासून आपल्याला आळूची वडी बनवायची आहे। आळूची वडी अनेक पद्धतीने बनवतात, पण मी ही वेगळीच पद्धत वापरणार आहे। तुम्ही कधी पाहिली नसेल तर नक्कीच करून पहा। आता आपण आळूची पानं कापून घ्यायची आहेत, म्हणजे देठं, आणि छान असं त्याचं वरचं साल काढून घ्यायचे, म्हणजे देठांची। आणि ही आळूची पानं वडीची आहे, भाजीची नाही। भाजीची सुद्धा आळूची पानं असतात, त्याचं आपण अळूचं फतफतं बनवतो, म्हणजे अळूची भाजी। अगदी सुंदर होते, पावसाळ्यात येतात ती अळूची पानं भरपूर प्रमाणात। आता आपण वडी बनवायचं कृती पाहू। सगळी पानं मी अशी व्यवस्थित कापून आणि शिरा काढून घेणार आहे, आणि त्यानंतर स्वच्छ धुवून आपल्याला पुसून घ्यायची आहेत, म्हणजे कुठे काही राहिलं असेल तर ते निघून जातं आणि छान आपल्याला पान मिळतं। आता त्यावर मी लाटणं फिरवणार आहे। लाटणं का फिरवायचं मैत्रिणी? अळूच्या पानांची शिरावरती असतात, त्यामुळे अळूचे रोल करायला आपल्याला साधं सोपं पटकनी व्हावा, फाटावा नाही मध्ये, म्हणून आपल्याला ह्या शिरा जरा लाटण्याने दाबून घ्यायच्या आहेत। आता अशा सगळ्या करून घेते व्यवस्थित शिरा दाबून, आणि त्यानंतर आपण पाहू झालेलं आहे। आता त्यासाठी आपल्याला एक वाटण करायचं आहे। त्यासाठी मी घेतलेलं आहे आलं, भरपूर अशा मिरच्या तुमच्या आवडीप्रमाणे घ्या, आणि लसूणही घेतलं आहे, जिरं घातलेलं आहे, हे वाटून घ्यायचं आहे। आता ही चिंच मी भिजत घातलेली आहे, ती सुद्धा आपल्याला ह्या मिक्सरच्या भांड्यात घालून वाटून घ्यायची आहे। बारीक वाटायचं आहे व्यवस्थित, म्हणजे चिंचचा कोळ त्यामध्ये मिक्स होईल। मीठ घालायचं आहे आपल्या चवीनुसार, तुमच्या मिरच्यांच्या अंदाजाने घाला। पीठ हे घेतलेलं आहे मी 3 वाट्या, आपली रेग्युलर वाटी असते त्याने। त्यामध्ये घालायचे आहे अर्धी वाटी आपल्याला तांदळाचं पीठ। आता हे तांदळाचं पीठ आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे, काही मसाले घालून। आता ही ओवा घातलेला आहे, तुमच्याकडे तीळ असले तीळही घालू शकता, वडीमध्ये तीळ खूप छान लागतात। आता हे सगळं घालून घेतलेले आपल्याला थोडे मसाले घालायचे। हे आहे आपला घरगुती मसाला आणि हळद, हे घालून घेतलं का आपण मिक्स करून घेऊ हे पीठ, आणि थोडा गूळ घालायचा आहे आपल्याला मोडून, आणि त्यामध्ये पाणी ओतायचं नाही, आपण जे वाटण केलेलं आहे ते ओतून घ्यायचं आहे। पहिलं मिक्स करून घेऊ छान असं। आता सगळं वाटण आपल्याला घालून घ्यायचं आहे व्यवस्थित, आणि पीठ सगळं मळून घ्यायचं आहे, आणि नंतरच पाणी घालायचं आहे। ते सुद्धा घालायचं आहे पाणी आपण वाटण केलेलं आहे त्या मिक्सरचं भांडं विसळून घ्यायचं आहे, त्यामध्ये काही राहिलं असलं तर आपल्याला वाया जाणार नाही। गृहिणी म्हटलं का ही सगळ्या टिप्स आपण खरंच फॉलो करतो सगळ्याच। आणि पीठ याप्रमाणे भिजवायचं आहे, हे पहा, जास्त पातळही नाही घट्टही नाही, याप्रमाणे आपण पीठ भिजवून घेऊ। आता आपल्याला अळूची पानं घ्यायची आहेत त्यावरती लावायला। त्यापूर्वी मी ओट्यावरती साफ करून घेते, व्यवस्थित पुसून। स्वच्छता खरंच बाळगायची असते सगळ्यांनी। आता आपण अळूची पानं एक एक ठेवून असं पीठ लावून घ्यायचं आहे। पीठ लावून घ्यायचं आहे
व्यवस्थित सगळ्या बाजूनी. आणि आपल्याला फक्त 3 पानांची वडी बनवायची आहे. जास्त पानं अंथरायची नाही, कारण आपल्याला बनवायची आहे तव्यावरची झटपट अळूची वडी. कारण झटपट म्हटलं का थोडा रोल पानांचा कमी असला थर तर पटकनी त्या भाजल्या जातात आणि शिजल्याही जातात आतून. ही कधी पद्धत करून पाहिली का? नसली पाहिली तर नक्की करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा. आता छान आपला रोल बांधून घ्यायचा आहे, म्हणजे रोल करून घ्यायचा आहे. पीठ सगळीकडे व्यवस्थित लागलं का अजिबात आपली अळूची वडी सुटत नाही पहा. आणि दाबून दाबून रोल असं प्रेस करायचं आणि बाजूला आपण थोडंसं पीठ लावून घ्यायचं आहे. असे सगळे मी रोल करून घेते आणि त्यानंतर आपण पाहू. झालेला आहे आपला एक रोल. हे पहा किती रोल झाले, 5-6 रोल झालेले आहेत. आता आपण भाजून घेऊ व्यवस्थित. सुंदर होतात ह्या अळूवड्या आणि झटपट होतात. ना वाफवायला ठेवायचं ना आपल्याला फ्राय करायचे. थोडासा तेलाचा वापर आपण कमीच करणार आहोत. फक्त वरून आपल्याला लावून घ्यायचं तेल, म्हणजे छान सगळीकडून खमंग अशा भाजून होतात. सुंदर कलरही येतो आणि खायलाही तेवढ्याच भारी लागतात. करून पहा, नक्कीच आवडेल. आता एक तवा ठेवलेला आहे, त्यावरती आपल्याला थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे. आपण अळूची वडी ठेवून देणार आहे याच्यावरती. हे पहा, ठेवल्यानंतर झाकण ठेवायचं आहे मैत्रिणींनो. झाकणाच्या वाफेने छान अशा अळूच्या वड्या तयार होतात, खमंग कुरकुरीत. आता पाहायचं आहे, थोडंसं फिरवून घ्यायचा ओर. हे बघा रोलाला किती सुंदर कलर आलेला आहे. असेच 1-2 वेळा आपण अलटीपलटी करून घ्यायचं आहे. सगळ्या बाजूनी भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित. हे पहा, आता परत एकदा दुसऱ्या बाजूनी मी करून घेते. आणि ही अळूवडी तुम्हाला परत फ्राय करायची सुद्धा गरज लागत नाही. आपला तेलाचा वापरही कमी होतो आणि झटपट होते ही अळूवडी. काहीही वेळ न लागता अळूवडी झालेली आहे. हे पहा, सुंदर कलरसुद्धा आलेला आहे आणि झटपट 7-10 मिनटाच्या आत झालेली आहे अळूवडी. करून पहा. परत एकदा सांगते, रंजना किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा. आपलं घरचं चॅनल असल्यासारखं मला कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता. ह्याच्यावरती तुम्हाला काय बदल करायचा असला तेही सांगू शकता. आता आपल्या अळूवडीला परत फ्राय करायची गरज लागणार नाही. झटपट होणारी अळूवडी. बाय बाय.